नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, कन्सेप्ट डेल्टाच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण या सिरीज मध्ये जे काही पाहत आहोत की यापूर्वी आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विषयात काय आहे ते पाहिलं, त्याचा सिलेबस पाहिला आणि त्याच्या अपॉर्च्युनिटी आणि एक ऍव्हरेज प्लेसमेंट आणि त्याच्या सिलेबस मध्ये काय असतं काय नसतं त्या पद्धतीचं पाहिलं. आजही आपण त्याच विषयामध्ये त्याच सिरीज मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विषयामध्ये जी काही माहिती असेल तर ती घेऊन आलेलो आहोत. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणलं की आपल्या मनामध्ये काय येतं, तर त्याचे जे काय असतील त्याचे जे काही सबडोमेन असतील तर ते आहे. सिलेबस त्याच्यामध्ये काय आहे आणि त्याचं जे काम आहे, समजा वर्क जे आहे तर ते कुठे कुठे असतं ते, आणि त्याच्यासोबत एक टॉप कॉलेजमध्ये त्याच्या प्लेसमेंट काय असतात आणि त्याच्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये काय अपॉर्च्युनिटी आहे ते सर्व. आता या सर्व गोष्टी आपण वन बाय वन पाहू. व्हिडिओ जर पाहत असाल तर शेवटपर्यंत पहा. एवढंच काय ते सांगणं. आणि आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणलं की मशीनचं म्हणजे आता मशीनचं डिझाईन जे आहे, जर तुम्ही पाहिले असाल की जे काही आपल्या इंडस्ट्रीमध्ये असतील किंवा जे नॉर्मल लाईफमध्ये आपण ज्या काही छोट्या मोठ्या मशीन वापरतो त्याचं जे डिझायनिंगचा पार्ट आहे, म्हणजे जो फिजिकल प्रोडक्ट जे आहे तर त्याच्या जे डिझायनिंगचा जो पार्ट येतो, म्हणजे डिझायनिंग पासून ते तुमचा मॅन्युफॅक्चरिंग पर्यंतचा तो पूर्ण पार्ट कशामध्ये येतो की मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येतो. म्हणजे काही कॉलेजेसमध्ये याचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जे सब डोमेन आहे ते काय मॅन्युफॅक्चरिंग, तर मॅन्युफॅक्चरिंग नावाची सुद्धा एक ब्रँच आहे, जसं सीओईपी मध्ये आहे आणि काही गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा ती आहे. पण त्याच्यासोबतच काय आहे की एक मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे तुमच्या डिझायनिंग पासून ते मॅन्युफॅक्चरिंग पर्यंतचा पार्ट कोण करतं, तर एक मेकॅनिकल इंजिनियर तो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये काम करतात. आणि जो मेंटेनन्सचा म्हणजे इंडस्ट्रीज असतील तर त्याचं कुठलं पण मेंटेनन्स, इंडस्ट्री असेल, ऑटोमोबाईल असेल किंवा तुमची जी काही आपली व्हेकल्स असतात, तर त्या सर्व विषयामध्ये काय होतं की आपल्याला मेंटेनन्सची आवश्यकता पडते. तर ते सगळं जे काम आहे, तर आता मेंटेनन्सचं काम करायचं म्हणजे आपण जनरल लँग्वेज मध्ये बोलायचं गेलं तर आपण मेकॅनिक कडे जातो व्हेकलच्या बाबत, व्हेकलच्या विषयामध्ये पाहिलं तर. पण जे इंडस्ट्रीचे मेंटेनन्स असतात मोठे मोठे, तर ते काय केलं जातं की कुठल्या तरी एखाद्या चांगल्या मेकॅनिकलकडे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या त्या टीमकडे तशा पद्धतीने दिलं जातं. तर ते मेंटेनन्सचंही जे काही काम असेल ते कोण करतं, तर ते तुमचं मेकॅनिकल इंजिनियर्स करतात. आता सिलेबसचं जर तुम्ही पाहिलं तर थर्मोडायनामिक्स कशाला होतं आपल्या 12th मध्ये, जर तुम्ही पाहिलं तर थर्मोडायनामिक्स तुमचं केमिस्ट्रीमध्ये पण होतं आणि फिजिक्समध्ये पण होतं. तर त्याच्यातलं थर्मोडायनामिक्स जे आहे तर ते फिजिक्स मधलं. आता मेकॅनिकल म्हणलं तर तुम्हाला दोन सब्जेक्ट वर तुमचं थोडं कमांड असलं तर आणखीन चांगलं होतं. तर त्या दोन सब्जेक्ट मध्ये कुठले, आता मॅथ्स आणि त्याचं जे लॉजिकल आहे, लॉजिकल पार्ट आहे, तर तो पूर्ण काय आहे की तुमच्या एकंदरीत सर्व इंजिनिअरिंग मध्ये यूज होतोच. पण कोर ब्रँचेसचा जेव्हा आपण विचार करू लागतो तर त्यावेळेस काय होतं की तुम्हाला फिजिक्स पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं. आणि फिजिक्स इन्व्हॉल्व्ह झालं तर फिजिक्समध्ये तुमचा कुठला पार्ट, तर मोशन इन अ प्लेन पासून ते तुमचं रोटेशनल डायनामिक्स पर्यंत जो मेकॅनिक्सचा पार्ट आहे, तो मेकॅनिक्सचा पार्ट काय होतं की तुम्हाला असं नाही की त्याचं फार डीप किंवा जशाच तसंच आहे, तर त्याचं एक थोडं अपडेटेड म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणून फर्स्ट इयरला येतं. आणि त्याच्यानंतर आपण जे सब्जेक्टचं नाव लिहिलं सॉम म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, तर त्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये काय होतं तुमचं ते मेकॅनिक्सचे कन्सेप्ट यूज होतात, म्हणजे त्याचा अपडेटेड व्हर्जन आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. आता फ्लुइड मेकॅनिक्स जे तुम्ही 12th मध्ये पण फ्लुइडचे जे काही टॉपिक्स होते तो असेल. हिट म्हणजे आता थर्मोडायनामिक्सचा पुढचा पार्ट हिट ट्रान्सफर, तर तोही जो काही आपले हिटचे पण सब्जेक्ट 12th फिजिक्स मध्ये आहेत, तर ते एकंदरीत म्हणजे आता हे काय होतं थर्मोडायनामिक्स तुमचा स्पेशल सब्जेक्ट येईल, फ्लुइड मेकॅनिक्स पुढे एक सब्जेक्ट स्पेशल येईल, हिट ट्रान्सफर आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तर अशा पद्धतीने तिथे काय आहे की तुमचा मी थोडं रिलेट करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला की 12th सिलेबस सोबत. तर त्याचं ते अपडेटेड व्हर्जन आणि ऍडव्हान्स व्हर्जन जे असेल ते इंजिनिअरिंग मधल्या तुमच्या सिलेबसमध्ये. आता इतर पण बरेच काही सब्जेक्ट असतील, पण हे काय आहे की एक कोरचे जे काही आपले 5-6 सब्जेक्ट असतात त्यातले हे 4 सब्जेक्ट आहेत. याच्यामध्ये काही अपडेटेड सब्जेक्ट आणि काय होतं पुढे चालून याच्यामध्ये थोडे याचे नावांमध्ये नेममध्ये चेंज येतो. बाकी काही जास्त त्या ठिकाणी सिलेबस मध्ये फरक पडत नाही कोर मध्ये तरी, आणि कन्सेप्ट मध्ये सुद्धा नाही. आणि वर्क कुठं असतं, तर ऑटोमोबाईल म्हणजे तुमचं जे काही व्हेकल्स आणि त्याचे जे काही मॅन्युफॅक्चरिंगचे जे युनिट्स आहेत, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपण ज्याला म्हणतो, तर त्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये तुमचं हे काय होतं सुरू होतं की तुम्हाला मोठ्या प्रमाणावर म्हणजे तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर आपलं काही तिकडं याच्यामध्ये जोडीच्या आयटी पार्क मध्ये काही काम नाही. आपलं काम कुठे आहे बेसिकली चाकणच्या एमआयडीसी मध्ये आहे, किंवा इतर जे काही सातारा, कोल्हापूर किंवा तुमचं जर हे पाहिलं तर म्हणजे महाराष्ट्राच्या जेवढे एमआयडीसी जे एरिया आहेत लिडिंग, तर तिथं तुमचं काय होतं की
एक तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जॉब त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि सगळ्या म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो की याच्यामध्ये फार हार्ड वर्किंगचं काम आहे आणि बऱ्याच गोष्टी अशा तुमच्या मॅच होतीलच, म्हणजे तुम्हाला अशातलं नाही. फील्डवरचं काम आहे, काही डिझायनिंग मधलं जे काम आहे ते सॉफ्टवेअर बेस आहे. सॉफ्टवेअर मध्ये तुमचे कुठले सॉफ्टवेअर, तर कॅड असेल, कॅम असेल, त्या पद्धतीचे सॉफ्टवेअर असेल, 3D डिझायनिंग असेल, आणि बरेच काही दुसरे पण सॉफ्टवेअर आहेत तुम्हाला स्पेशलायझेशन. त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही काही डिझायनिंगच्या विषयामध्ये पण एक ऑफिस वर्क वाला जो जॉब असतो तर तो काय होतो तुमचा, की इथे याच्यामध्ये भेटू शकतो, मेकॅनिकल मध्ये त्या ठिकाणी भेटू शकतो. म्हणजे असं मनातून काढा की सगळे जे कामं आहेत तर ते कुठेतरी आपल्या हाताखाली लेबर्स असतील आणि आपल्याला कुठलं तरी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तिथं आपण काय असतील की मेकॅनिकल इंजिनियर म्हणून फील्डवरच कामाला असतील. फील्डवरच्या काम तर असतातच, पण तुम्ही जर समजा डिझायनिंगच्या विषयामध्ये जर आपण एमटेक आणि अशा पद्धतीचं जर करू शकलो तर मग तिथं काय होतं तुम्हाला की डिझायनिंग मध्ये तिथं चांगल्या पद्धतीचे जॉब तिथं भेटू शकतात. म्हणजे जर सीयूईपी मध्ये तुम्ही आलात आणि मेकॅनिकलच्या विषयामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अनेक विद्यार्थी तिथं एमटेकला जे आलेले असतात. म्हणजे जर अनेकांचं काय असतं की साधारण कॉलेजमध्ये त्यांनी हे केलं असतं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले असते, मग जॉब ऑपॉर्च्युनिटी त्यांना तिथे कमी असतात किंवा त्यावेळेस जॉब भेटत नाही. तर मग गेट सारखी एक्झाम दिलेली असते, त्याच्यानंतर ते काय करतात, एमटेक साठी सीयूईपी असेल, व्हीजीटीआय असेल आणि त्याच्या पुढे जर गेलात तर बरेच विद्यार्थी काय करतात, चांगला जर तुमचा बेस्ट स्कोर असेल तर IITs मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो की ज्या मेकॅनिकलचे जे सब डोमेन आहेत तर ते स्पेशलायझेशन आहेत, तर त्या स्पेशलायझेशन मध्ये तुम्ही एमटेक करू शकता आणि तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीची जॉबची ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. फक्त काय आहे की आपल्याला त्या विषयात आवड असली तर आणखीन चांगलं राहील. आता एरोस्पेस, आता तुम्ही मेकॅनिकलचं जर पाहिलं तर एरोस्पेस मध्ये सुद्धा आपले काय करतात की मेकॅनिकल इंजिनियरच काम करतात. जर तुम्ही DRDO असेल, इस्रो असेल, म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जे आपल्या गव्हर्नमेंटच हे आहे, तर तिथे तुम्हाला स्पेस रिसर्च मध्ये जे काही म्हणजे कुठलं पण सॅटेलाइट असेल किंवा तसं जे काही वर्किंग असेल तर तुमचं डिझायनिंग पासून मॅन्युफॅक्चरिंग पासून, तर तिथं मोठा रोल जो आहे. असं नाही की बाकीच्यांचे काम पडत नाहीत इंजिनियर्सचे, बाकी इंजिनियर्सचे सुद्धा कामं पडतात आणि त्यांचं सुद्धा तिथे इन्व्हॉल्वमेंट असते, पण मोठ्या प्रमाणावर तिथे इन्व्हॉल्वमेंट कोणाची असते तर तिथे मेकॅनिकल इंजिनियर वाल्यांची असते. आणि मग हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्यांची इन्व्हॉल्वमेंट असते म्हणून ISRO मध्ये, इस्रो मध्ये जे आपल्या इथं म्हणजे पुण्यामध्ये त्यांचं जे आहे तर तिथं काय करतात की अनेक स्टुडंट तिथं इंटर्नशिपसाठी, की आता सीयूईपी मधले तर अनेक स्टुडंट तिथं जातात, जवळपास एक 10 ते 15 स्टुडंट दरवेळेस तिथे जातात समजा इंटर्नशिपसाठी. कारण बाहेरच्या कॉलेजमधून तुम्ही थोडा संपर्क लिंक्डइनच्या माध्यमातून तिथल्या यांच्यासोबत जर वाढवू लागले इंजिनियर सोबत, तर तुम्हाला पण एक म्हणजे कुठल्या जरी कॉलेजेसमध्ये असाल तुम्ही सुद्धा तिथे काय करू शकता, त्यांची वेबसाईट आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी 3rd इयर आणि 4th इयरच्या वर्षामध्ये जर तुम्ही चेक करत गेलात तर इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी संपर्क साधला तर तिथे तुम्हाला भेटू शकते. तर DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जे आहे तर तिथं पण मेकॅनिकलच्या स्टुडंटची आणि मेकॅनिकल इंजिनियरची गरज मोठ्या प्रमाणावर असते. तर हे जे काही आपलं स्पेसच्या आणि डिफेन्सच्या रिलेटेड जे काही केंद्र शासनाचे म्हणजे भारत सरकारचे जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत तर तिथं तुम्हाला म्हणजे तिथले जे परमनंट स्टाफ असतो तर तो कशा थ्रू घेतला जातो, तो तुमच्या गेटच्या एक्झाम थ्रू घेतला जातो. जे तुमचे 4 वर्ष झाल्यानंतर गेटची जी एक्झाम होते त्याच्या थ्रू तुमचा तो परमनंट स्टाफ घेतला जातो. पण ऍज अ इंटर्नशिप म्हणून तुम्ही 3rd इयर 4th इयरला तिथे ट्राय करू शकता, पाहू शकता. आणि जो टेम्पररी स्टाफ असतो तर तो तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा रिक्रुटमेंटला म्हणजे मोठ्या प्रमाणावर येत नाही, पण कधी कधी ते येऊ शकतात जो टेम्पररी स्टाफ आहे त्यांच्या रिक्रुटमेंटसाठी. आणि बाकी AC असेल, रेफ्रिजरेशन सिस्टम्स असेल, तर एक एक्झाम्पल म्हणून हे घेतलं. AC आणि रेफ्रिजरेशनचं जे काही सिस्टम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आता इलेक्ट्रिकल वाल्यांचा पण त्याच्यात मोठा रोल असतो, पण मेकॅनिकल वाल्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये मोठा रोल असतो. आता प्लेसमेंटचं जर तुम्ही पाहिलं, जर तुम्ही टॉप कॉलेजेसमध्ये गेलात म्हणजे CUET, VJTI, तर त्यांचा प्लेसमेंट एक ऍव्हरेज प्लेसमेंट काय जातं, एक 6 ते 7 लाखापर्यंत जातं. आणि जर तुम्ही एक म्हणजे तुम्ही जर छोट्या छोट्या कॉलेजेसमध्ये जर तुम्ही हे केलं की मेकॅनिकलच्या ब्रँच मधून असाल तर मग तुम्हाला एक 2.5 ते 3 लाख पर ॲनम अशा LPA तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतं. आता हे कमी जरी दिसत असलं तरी पण जर तुम्ही म्हणजे सुरुवातीला कमीच असतं, फार स्ट्रगलिंग वाला हे काळ असतो. आणि त्याच्यानंतर तुमचं जे असतं एक एक्सपिरियन्स भेटल्यानंतर कोर मध्ये काय होतं की तुम्हाला तिथं इन्क्रीज याच्यामध्ये तुमच्या पॅकेजमध्ये पण चांगल्या पद्धतीची होते. आणि जर तुम्ही त्याच्यात आणखीन ऍडव्हान्स जर नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी आणि स्वतःमध्ये त्या पद्धतीच्या स्किल्स आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी करू शकला
तर मग ते तुम्हाला आणखीन म्हणजे तुमचं पॅकेज किंवा तुमचं प्लेसमेंट जे हे आहे, तुमचं पॅकेज आहे, तुमचं सॅलरी आहे, तर ते त्या गोष्टीवर जास्त डिपेंड करते कोअरमध्ये. तर कोअरमध्ये तुमचं आयटी किंवा त्या विषयी म्हणजे कोअरमध्ये म्हणण्यापेक्षा मेकॅनिकलमध्ये विशेषतः तर बाकीच्या विषयासारखी डायरेक्ट हाईप तुम्हाला भेटत नाही. डायरेक्ट हाईप म्हणजे की जसं आयटी मध्ये तुम्हाला जर एक 4, 5, 6 लाखाचा जरी असेल तरी एक एक्सपिरियन्स 2 वर्षाचा घेतला की ते तुम्हाला 10, 12 पर्यंत सुद्धा म्हणजे जवळपास दुपटीच्या जवळ तिथं तुम्ही जाऊ शकता. पण तीच गोष्ट तुमची काय आहे की मेकॅनिकलमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या फास्टली ती सॅलरी ग्रोथ ज्याला आपण म्हणतो तर ती तुम्हाला इथं मेकॅनिकलमध्ये पाहता येणार नाही. पण आवड असतील तर लॉंग टर्म मध्ये ऍज अ स्वतःचा बिझनेस किंवा आवड आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं की तुम्ही फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यामुळे काही विद्यार्थी सीओईपी असेल किंवा टॉप कॉलेजेसमध्ये असतील त्यांची आवड आधीपासूनची त्या त्या विषयामध्ये असते म्हणून ते काय करतात की त्यांचं ठरलेलं असतं कॉलेजेस टाकताना मेकॅनिकल तिथंच टाकतात. तर तशा जर तुम्ही याच्यातले असाल तर मग तर तुमचं ठरलेलंच आहे समजा. पण नसाल आवड असेल तरी तुम्ही काय करू शकता स्ट्रगलिंग वाल्या फेजमध्ये किंवा स्ट्रगल असलेल्या फील्डमध्ये काम करू शकता. आता स्ट्रगल वाल्या फील्डमध्ये किंवा ब्रँचमध्ये मी का सांगतो एवढं महत्व आहे काय आहे जे काय आहे ते. तर हे सांगण्याचं कारण असं की तुम्ही सीएस आणि आयटी आणि हे जो काही ज्या काही ब्रँचेस आहेत त्याचा जर एकंदरीत सिनेरिओ पाहिला तर कॉलेजमधून प्लेसमेंट भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर जवळपास तुम्हाला बाहेर स्ट्रगल म्हणजे फ्रेशर्सला जॉबच नाही. आता फ्रेशर्सला जॉब नाही तर कमीत कमी तुम्ही म्हणजे त्या म्हणजे जे एक्सपिरियन्स वाल्यांना जॉब आहे पण एक्सपिरियन्स कधी तर तुम्हाला कंपनीनं किंवा कुठल्या तरी फर्मनं तुम्हाला जर अपॉर्च्युनिटी दिली तर तो एक्सपिरियन्स येईल. तर त्याच्यामुळे तो एक मोठा फॅक्टर आहे. आणि एकंदरीत एआय मुळे बदलती स्थिती तर तुम्ही जर पाहिला असेल तर म्हणजे जोसाचा जर लेटेस्ट डाटा जर पाहिला आणि एक 4-5 वर्षापूर्वीचा 2020चा डाटा आणि 2026चा डाटा जर तुम्ही पाहिला सिव्हिल इंजिनिअरिंग असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल म्हणजे जर आयआयटीज तुमची क्लोजिंग रँक पूर्वी 8,000 असेल सिव्हिलची तर आता ती काय झालेली आहे की जवळपास लिम्यावर येऊन पोहोचली आहे म्हणजे 4,000-4,500 पर्यंत येऊन पोहोचलेली कट ऑफ त्यांचा रँक सांगतोय बरं. तर क्लोजिंग रँक तर तशाच पद्धतीचं तुमचं काय आहे की मेकॅनिकलच्या बाबत पण आहे म्हणजे की डे बाय डे कोअरची व्हॅल्यू वाढत आहे आणि हळूहळू त्या विषयात आणखीन डिमांड पण वाढेल. फक्त इतकं आहे की इथं थोडं तग धरून राहावं लागतं. आणि बाकी गव्हर्नमेंटमध्ये पण तुम्हाला काय आहे की अपॉर्च्युनिटी आहेत म्हणजे पीएसयूज मध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे आपल्या गव्हर्नमेंट आणि काही प्रायव्हेट त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असते त्याच्यामधले जॉब जे आहेत तर ते तुम्हाला ॲज गव्हर्नमेंट जॉब म्हणून गेट थ्रू काय केले जाते पीएसयूज मध्ये तुमची एंट्री त्या ठिकाणी होऊ शकते. आणि रेल्वेज असतील आता ओएनजीसी एक आपलं एक हे घेतलं पीएसयू घेतलं ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन जे आहे तर ते एक तसं पीएसयूचं एक एक्झाम्पल ओएनजीसी तर तिथे तुमचं ॲज अ तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून काम करू शकता. रेल्वेजमध्ये ज्या भरती असतात तिथं पण स्टेट गव्हर्नमेंटच्या विषयामध्ये जर तुम्ही एमपीएससी मध्ये जर बोलला ज्या आरटीओच्या जागा असतात तर त्या आरटीओच्या जागांमध्ये काय होतं की स्पेशल मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्यांसाठीच ते रिझर्व्ह असतं. तर आरटीओ मध्ये त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर बेनिफिट होऊ शकतो. तर ह्या गव्हर्नमेंट जॉबच्या फक्त सिव्हिलमध्ये सर्वाधिक आहेत तर मेकॅनिकलमध्ये पण आहेत पण थोड्या कमी आहेत गव्हर्नमेंट जॉबच्या विषयामध्ये फक्त बोललो. बाकी आपण बऱ्यापैकी एक जनरल ओव्हरव्ह्यू किंवा जनरल माहिती आपल्या याच्यामध्ये घेतलीच. बाकी तुम्हाला जर याच्यामध्ये की काउन्सिलिंग पाहिजे असेल 1-to-1 पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही कुठल्या सर्व्हिसेस आणि काय काय फीचर्स आहेत ते चेक करू शकता. आवडलं तर ते घेऊ शकता. आणि जर त्या विषयामध्ये आणखी विचारायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला असेल त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.